आज रविवार आहे आणि गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळासुद्धा आहे. तर मी आणि माझं बाळ चाललो आहो मंदिरात. तर तुम्ही बघू शकतात रस्त्याच्या दोन्ही साईडला खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि मंदिराच्या समोर तर खरंच खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे. ही फुलांची रांगोळी तर खूप अप्रतिम आहे. मंदिरात काढलेली आहे. खूप सुंदर वाटत आहे. गण गण गणात बोलते. तर हे आहे आमच्या इथलं गजानन महाराजांचं मंदिर. साईडला बसण्यासाठी अशी जागा सोडलेली आहे आणि महाराजांचा असा मोठा फोटो आहे. मंदिराच्या बॅक साईडने बघा खूप छान अशी सुरेख पालखी काढलेली आहे महाराजांच्या पादुकांची आणि सर्व महिला मंडळ अतिशय छान प्रकारे भजन गात आहेत. मस्तपैकी सर्कल करून छान त्या भजन म्हणत आहेत आणि नाचत आहेत आणि खूप आनंद घेत आहेत. काही महिला अशा फुगड्या खेळत आहेत. खरंच बघून खूप 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 आनंद झाला आणि माझं बाळ तर खूप खुश होतं. तुम्ही बघू शकता महिला किती खुश होत्या आणि किती उत्साहात सगळा महाराजांचा प्रकट दिन सोहळा साजरा केला जात आहे. महाराजांसाठी छान छान नैवेद्य आणले आहे सगळ्यांनी काही ना काही. पालखी ज्या घरासमोर थांबत आहेत तिथे ओवाळलं जात आहेत आणि माझं बाळ तर खूप खुश आहे. छान आनंदात टाळ्या वाजवत आहे. त्याला खूप आनंद होत आहे आणि असं छान फिरून आता मंदिराकडे पालखी वळत आहे आणि माझ्या बाळाजवळ काय झालं. फायनली पालखी मंदिरात आलेली आहे. सगळ्या जणांनी फुलांनी पालखीचं स्वागत केलेलं आहे. ओवाळलं आहे पालखीला. जोरजोरात सगळेजण गणगणगणात म्हणून सोहळ्याचा आनंद घेत आहे. त्यांचा उत्साह त्या आवाजात दरवळत आहे आणि इथे सामूहिक पारायणाची तयारी होत आहे. नंतर आरती आणि महाप्रसाद आहे. तर असा होता आमचा आजचा रविवार महाराजांचा प्रकट दिन. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.